सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका, डान्स बार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री यासारखे अवैध व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, अजित भोराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते। याप्रसंगी कदम म्हणाले, अवैध व अनधिकृत धंद्यांवर पोलिसांनी ठोस माहिती घेऊन त्वरित कारवाई केली पाहिजे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे। तसेच राज्यभर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने अशा तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी दिले। गुटखा विक्रीबाबत ते म्हणाले, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून अनधिकृत गुटखा विक्री रोखावी। या बैठकीत पोलीस आयुक्त राजकुमार यांनी शहरातील पोलीस यंत्रणेची माहिती दिली। त्यांनी सांगितले की सोलापूर शहरात 7 पोलीस ठाणे आहेत आणि वर्षभरात सुमारे 170 मिरवणुका आयोजित होतात। 100 दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत 1100 वाहनांचा लिलाव करण्यात आला असून रिक्त पोलीस पदे तातडीने भरावीत अशी मागणी त्यांनी केली आहे।